माय माऊली नमस्कार. चातुर्मास कहाणी ललिता पंचमीची. ऐका ललिता देवी तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. तिथं एक ब्राह्मण राहत होता. त्याला 2 आवळे जावळे मुलगे. त्याच्या लहानपणीचं त्यांचे आईबाप मेले. भावंडांनी त्यांचं काय होतं नव्हतं ते सगळं हिरावून घेतलं. मुलांना देशघडीला लावलं. पुढं ती मुलं जाता जाता एका नगरात आली. 2 प्रहरची वेळ होती. वाट पाहता पाहता चालता चालता दोघे दमून गेले. दोघांचे जीव भुकेनं कळवळली. दोघांची तोंड सुकून गेली. असे ते दोघे जण त्या नगरीत आले. इतक्यात एक चमत्कार झाला. एक ब्राह्मण काकबळी टाकण्याकरिता घरातून बाहेर आला. ब्राह्मणानं त्या मुलास पाहिलं. आपल्या घरात बोलावून नेलं. जेवू घातलं, खाऊ घातलं. त्यांनी सगळी चौकशी केली, हकीकत विचारली. त्या मुलांनी आपली सर्व हकीकत सांगितली. ब्राह्मणानं दोन्ही मुलांना आपल्या घरी ठेवून घेतलं. वेद अध्ययन पढवू लागला. मुलंही तिथं राहून वेद पडू लागले. असं करता करता पुष्कळ दिवस गेले. पुढं काय झालं? तो ब्राह्मण ललिता पंचमीचं व्रत करू लागला. शिष्यांनी गुरुजीस विचारलं, हे आपण काय करता? त्या गुरुजी म्हणाले, हे उपांग ललिता पंचमीचं व्रत. यानं द्रव्य मिळतं, विद्या मिळते, इच्छित हेतू प्राप्त होता. ते त्या शिष्यांनी ऐकलं. यथाशक्ती त्यांनी व्रत केलं. तशी त्यांना लवकर विद्या आली. 2 मुलांची लग्न झाली. पुढं ते आपल्या नगरीत आले. श्रीमंत झाले. सुखासमाधानानं कीर्ती मिळवून राहू लागले. याप्रमाणे काही दिवस गेले. पुढे काय चमत्कार झाला? दोघे भाऊ वेगळे निघाले. थोरला भाऊ दरवर्षी आपलं ललिता पंचमीचं व्रत करी. त्यामुळे त्याची संपत्ती कायम राहिली. धाकट्या भावानं व्रताची हसांड केली. त्याचा देवीला राग आला. त्यामुळे त्याला दारिद्र्य आलं. पुढं ती नवरा बायको थोरल्या भावाकडे राहायला गेली. एके दिवशी वडील भावाची बायको दिराला काही बोलली. त्यामुळे तिला राग आला. मोठा पश्चाताप झाला. आपल्या बायकोला म्हणाला, मी उपांग ललितेचं व्रत टाकलं, त्याचं मला हे फळ आलं. हा अपमान सहन करून इथं राहणं चांगलं नाही. मी आता देवीला प्रसन्न करीन, तेव्हाच घरी येईल. असं बोलून तो निघून गेला. पुढे त्याच्या भावानं त्याचा पुष्कळ शोध केला, परंतु तो शोध काही लागला नाही. पुढे हिंटा तो एका नगराजवळ आला. नगराबाहेर गुराखी भेटले. त्यांना विचारलं, ह्या गावाचं नाव काय? कोणता राजा इथं राहतो? उतरायला जागा कुठं मिळेल का हो? ते म्हणाले, या गावाचं नाव उपांग. येथे राजाही उपांगच आहे. तिथं ललितेचं एक देऊळ, तिथं मोठी धर्मशाळा, उतरायला जागा. आम्ही त्याच गावाहून आलो. तिकडेच आम्हाला जायचं. तुम्हाला जायचं असेल, यायचं असेल तर चला. मग तो नगरात गेला. धर्मशाळेत उतरला. देवीचं दर्शन घेतलं. अनन्य भावानं तिला शरण गेला. रात्री देवळात नेजला. देवीनं स्वप्नात येऊन दृष्टांत दिला, राजाकडे जा, माझ्या पूजेच्या करंड्याचं झाकण माग, त्याची नेहमी पूजा कर, म्हणजे तुझं मनोरथ पूर्ण होईल. इतकं सांगून देवी गुप्त झाली. तो जागा झाला. काय झालं? दुसरे दिवशी तो राजाकडे गेला. देवीचा दृष्टांत सांगितला, पूजेचं झाकण मागितलं. राजाने ते दिलं. ब्राह्मण ते घेऊन आपल्या गावी आला. घरी येऊन त्याची पूजा करू लागला. ललिता देवीचं व्रत करू लागला. तसे पुन्हा सुखाचे दिवस आले. इच्छित मनोरथ सिद्धीला गेले. पुढे देवीच्या आशीर्वादाने त्याला एक मुलगी झाली. तिचं नाव ललिता ठेवलं. दिवसेंदिवस मुलगी मोठी झाली. सोबतीने सोबत खेळायला जाऊ लागले. पुढं काय चमत्कार झाला? एके दिवशी मुलीनं ते झाकण घेतलं. नदीवर खेळायला गेली. तिथं जाऊन आंघोळ करू लागली. इतक्यात एका ब्राह्मणाचं प्रेत वाहत आलं. तिथं त्याच्यावर झाकणानं पाणी उडवलं. तसा तो ब्राह्मण जिवंत झाला. देवीच्या प्रसादानं त्याला सुंदर रूप प्राप्त झालं. तिनं ते पाहिलं. आपल्याला हा पती असावा असा तिला वाटलं. मनातनं आपला हेतू पूर्ण झाला असं तिला वाटू लागलं. आपला हेतू त्याला कळवला. तेव्हा त्यानं तिला विचारलं, ही गोष्ट घडेल कशी? तशी ती म्हणाली, मी तुम्हाला घरी जेवायला बोलावते. जेवायला वेळेस शनी हातात घ्या आणि अडून बसा. बाबा तुम्हाला विचारतील, भटजी भटजी आपोषणी का घेत नाही? तेव्हा सांगा की आपली कन्या मला द्याल तर जेवतो, नाही तर असाच उठतो, म्हणजे ते देतील. त्याप्रमाणे तिने जेवायला बोलावलं. ब्राह्मण जेवायला बसला. मुलीचं मागणं केलं. बापानं मुलगी देण्याचं कबूल केलं. सुखा समाधानानं जेवण झालं. चांगला मुहूर्त पाहून लग्न लावलं. नवरा नवरीची बोलवण केली. मुलगी घरी जाते वेळेस देवीचं प्रसादाचं झाकण घेऊन गेली. त्यामुळे बापाच्या घरातलं सगळं द्रव्य गेलं. दारिद्र्य आलं तर फार गरीब झाला. तसं त्याच्या बायकोनं मुलीजवळ झाकण मागितलं. मुलीनं ते दिलं नाही. तिनं तो रोष मनात ठेवला. एके दिवशी आई मुलीचं घरी जाऊ लागली.
जाताना वाटेत जावाई भेटला. सासूनं त्याला ठार मारलं, झाकण घेऊन घरी आली. इकडे मुलीच्या व्रताच्या पुण्यानं जावाई जिवंत झाला. उठून घरी गेला, बायकोला झालेली हकीकत सांगितली. तिला मोठा आनंद झाला. पुढे ही सगळी हकीकत सासूला समजली. तशी ती जावयाच्या घरी आली, पटापट पाया पडू लागली. केलेला अपराध कबूल केला. तिला पश्चाताप झाला. अशा मुळं तिला गरिबी आली. तिचा नवरा आश्चर्य करू लागला की वारंवार असं का होतं. याचं कारण काही केलं त्याला लक्षात येईना. म्हणून वडील भावाकडे गेला, त्याला सगळी हकीकत सांगितली. तो म्हणाला, तू ललिता पंचमीच्या व्रताची हेळसांड करतो, त्या योगानंच होतं. व्रत नियम व्यवस्थित कर, देवीची पूजा कर, म्हणजे तुझं कल्याण होईल. त्यानं तसं वागण्याचा निश्चय केला. घरी आला, व्रत करू लागला. काही काळानं दारिद्र्य गेलं. त्याचं मनातलं इष्ट हेतू पूर्ण झाले. तसे तुमचे आमचे हो. ही 60 उत्तराची कहाणी, 5 उत्तरे सुफळ संपूर्ण.